नमस्कार दोस्तों, मैं आपको लेकर चलता हूं। जी हाँ, यहाँ के खासदार पालघर से नाला सुपारा वसई विरार के खासदार जो हेमंत विष्णु साबरा ने आज वसई विरार की जनता के लिए एक तत्काल मीटिंग ली गई है। देखिए इस पर बनी हुई 7 स्टार टीवी न्यूज की एक खास रिपोर्ट। महानगर पालिका में इस मीटिंग का हुआ संपन्न। वसई विरार नगरपालिकेची आज आढावा बैठक मी खासदारपदी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच माननीय आयुक्त यांना विनंती केली होती। त्याप्रमाणे त्यांनी आज आढावा बैठक सर्व डिपार्टमेंटच्या हेड सहित इथे बैठक लावली होती आणि त्या अनुषंगाने सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा आज मी घेतला आणि बऱ्याच ठिकाणी थोड्याशा दुरुस्त्या होत्या, काही ठिकाणी नागरिकांचे प्रश्न होते तर त्याच्यावर योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। काही ठिकाणी MSCB पाणी, पिण्याचं पाणी याचे बरेचसे प्रश्न आहेत, त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। अनधिकृत बांधकाम किंवा जे 41 इमारती यांचा प्रश्न जो आहे त्यासाठी सुद्धा एक विशेष बैठक त्यांना परत एकदा घ्यायला सांगितलेले आहे आणि या अनुषंगाने त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं ते दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर ते सॉल्व्ह करतील अशी अपेक्षा आहे। सर, आता 2 दिवसापूर्वी 41 इमारती ज्या नाला सुपारा पुण्याच्या विजयलक्ष्मी नगरमध्ये आहेत या बैठकीत त्याच्याबद्दल काय चर्चा झाली? खूपशी चर्चा झाली नाही, कारण त्या नोटीस त्यांना ऑलरेडी इश्यू केलेल्या आहेत, कोर्टाने पाडण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं घबराटीचं वातावरण हे तयार झालेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही परवा दिवशी त्यांच्याकडे जाऊन आलो, त्यांना दिलासा दिला आणि त्यामुळे त्यांच्यासोबत एक बैठक घेऊन पदाधिकारी, नागरिक, आयुक्त आणि सर्वजण अशा प्रकारची एक बैठक घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ही बैठक होणं आवश्यक आहे आणि म्हणून पुढच्या आठवड्यात ती बैठक घेण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे। सर, काल जो गदारोळ झाला त्या बाबतीत तुमचं मत काय आहे? नाही, गदारोळाचं कारण नव्हतं। आमची फक्त जे आमचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जो 25 कोटीचा आगाऊ हप्ता 250 कोटी जे मंजूर केले त्याच्यापैकी 25 कोटीचा पहिला हप्ता आयुक्तांकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन जे ठेवलं होतं त्यामध्ये आमची अपेक्षा एवढीच होती की आमचे जे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं नाव वरती असलं पाहिजे होतं आणि त्यानंतर क्रमाक्रमाने बाकीची नावं पाहिजे होती, ती तशी न लावता चुकीच्या पद्धतीने लावली होती। हे प्रोटोकॉलला धरून नव्हतं आणि म्हणून आम्ही आयुक्तांकडे आमचा निषेध व्यक्त केलेला आहे। पण एवढा तडकाफडकी हे उद्घाटन करायची काय गरज होती? कुठेतरी विरोधी पक्षाला बोलवलं गेलं नाही, उभाटा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, असं न बोलवता तडकाफडकी अशा प्रकारे अशा पद्धतीने हे उद्घाटन करणं कुठेतरी चिंताजनक वाटत नाही? कुठेतरी भारतीय जनता पार्टीवरती पण यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं। प्रश्नचिन्ह भारतीय जनता पार्टीवरती नाही तर प्रश्नचिन्ह तुम्ही आयुक्तांना विचारू शकता, कारण हा भूमिपूजन समारंभ आयुक्तांनी आयोजित केला होता आणि कोणाला तरी विशेष असं फेवर करावं ह्यासाठी आयोजित केला होता। परंतु आम्हाला माहिती आहे, सर्व जनतेला माहिती आहे की हा निधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेला आहे, वसई विरारच्या जनतेसाठी दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी काय एवढं तडकाफडकी भूमिपूजनाचा समारंभ ठेवला आम्हाला कळत नाही। कारण तुमची सूचना अतिशय योग्य आहे, सर्व पक्ष सर्वांना त्या समारंभाला उपस्थित राहणं गरजेचं होतं, सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनाही आमंत्रण देणं आवश्यक होतं। परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण सांगू शकतो की वसई विरारच्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी हे हॉस्पिटल होणं आवश्यक आहे। म्हणून इतर कोणत्या गोष्टीची तमा न बाळगता, कोणते राजकारण न करता हे भूमिपूजन लवकरात लवकर झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनात आम्ही तिथे उपस्थित राहिलो आणि खरोखरच जर हे रुग्णालय लवकरात लवकर त्याची बांधकाम सुरू झालं आणि ते पूर्णपणे कार्यान्वित झालं तर त्याचा दिलासा आपल्या येथील नागरिकांना मिळणार आहे। या अगोदर 2019-21 मध्ये देखील तिथे भूमिपूजनाचा कार्यक्रम चालू होता, मात्र प्रशासनाकडून त्याच्याविषयी व्यवस्थित पाठपुरावा केला गेला नाही किंवा ते काम सुरू केलं नाही। तर आता 24 मध्ये झाल्यानंतर पुन्हा ते 28 पर्यंत असं जाईल का की तुम्ही याचा पाठपुरावा करून तातडीने नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्या? जे आधी मंजुरी मिळाली होती तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं होतं, परंतु ते केवळ कागदोपत्री राहिलं होतं, कारण त्याला कोणत्या प्रकारचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला नव्हता। आता आपण जी शंका व्यक्त केली त्या शंकेला फाटा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे, कारण तात्काळ 25 कोटीचा निधी हा महापालिकेकडे सुपूर्द केलेला आहे आणि म्हणून तात्काळ याचं बांधकाम होणं अपेक्षित आहे, बांधकाम सुरू करणं अपेक्षित आहे आणि
म्हणून टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीने हे बांधकाम होईल त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ रक्कम सुद्धा येईल आणि लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण येईल अशी अपेक्षा आहे. सर, शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार? तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरला लोकसभेला होता. गेल्या 2014, 2019 वगैरे 2014 काय भूमिका असणार भारतीय जनता पार्टी 24ला? भारतीय जनता पार्टी ही आम्ही 248 मतदारसंघामध्ये 288 मतदारसंघामध्ये पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि या उपर वरिष्ठ राज्यातील नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही खाली मत मागू. वसई विरार महानगरपालिका हद्दीतल्या रस्त्यांवर वेळोवेळी कंत्राट काढून पुन्हा तेच रस्ते केले जातात. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. याबाबत काय आढावा घेण्यात आला का? रस्त्यांचा प्रश्न आहे, घनकचऱ्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे जे रस्त्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी मी आयुक्तांकडे विशेष बैठक लावणार आहे यासाठी. कारण बऱ्याचशा ज्या गैरसोयी निर्माण होत आहेत, नागरिकांचे प्रश्न सुद्धा येत आहेत, सूचना सुद्धा येत आहेत आणि गैरव्यवहाराच्या बऱ्याचशा गोष्टी कानावर येतात. ह्या अनुषंगाने मी आयुक्तांना विनंती केलेली, त्यांनी याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी करून बैठक लावावी.